नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आपण आता स्टार्ट करणार आहे पहा नीट 2026 फिजिक्स पेपर सोल्युशन सेट नंबर 11. ठीक आहे. तर बघा आता सगळ्यात पहिला क्वेश्चन काय पहा. द स्पीड ऑफ लाईट इन व्हॅक्यूम इज टेकन ॲज युनिटी. म्हणजे लाईटची जी स्पीड आपण सहसा कन्सिडर करत असतो पहा, तर लाईटची स्पीड कन्सिडर करतो आपण इथं c इज इक्वल टू 3 इंटू 10⁸ हे 1 युनिटी कन्सिडर करून टाका म्हणते इथं. युनिटी कन्सिडर करा. अर्थला 6 मिनिट आणि 40 सेकंड लागतात कुठपर्यंत पोहोचायला, सन पासून तर अर्थ पर्यंत लाईटला पोहोचायला. तर जे डिस्टन्स असेल आपल्याला ते विचारलेलं आहे सन आणि अर्थ मधलं. ठीक आहे, एकदम सिंपल आहे पहा की डिस्टन्स इज इक्वल टू आपण घेत असतो पहा इथं स्पीड मल्टिप्लाय बाय टाइम. ठीक आहे. सो डी इज इक्वल टू स्पीड तर 1 घ्यायची आहे. टाइम किती दिलेला आहे आपल्याला पहा, टाइम दिलेला आहे 6 मिनिट आणि 40 सेकंद. 6 मिनिट 40 सेकंद म्हणजे जवळपास 400 सेकंद होतात. ठीक आहे, 400 सेकंद. सो डिस्टन्स जे असेल हे किती असेल पहा 400. हे झालं पहा पहिल्याचा आन्सर. सेकंड जो क्वेश्चन आहे, सेकंड क्वेश्चन मध्ये आपल्याला काय म्हटलेलं आहे बघा की मॅच द फॉलोइंग यंग्स मॉड्युलस, कॉम्प्रेसिबिलिटी, बल्क मॉड्युलस, पॉइझन्स रेशो. इलास्टिसिटी वरचा क्वेश्चन आहे. आपल्याला इथं ऑप्शन बघायचे आहेत की चौथं, तिसरं, पहिलं आणि दुसरं. म्हणजे आपल्याला जास्त चेक करायचं काम नाही. आपल्याला एकही जर यातला कोणताही व्हॅरी केला तरी चालते. बघा सरळ आहे, यंग्स मॉड्युलस फोर्स असते याच्यामध्ये. सो आन्सर काय असेल याचं, ए चं सेकंड सोबत मॅच होणार आहे. म्हणजे काय असेल याचा ऑप्शन नंबर 4 असेल. ओके, पहा ना तुम्ही, बरोबर आहे, डायरेक्ट सेकंड. त्याच्यानंतर बल्क मॉड्युलस आहे, पॉइझन्स रेशो आहे. पॉइझन्स रेशो जो आहे तर तो डायमीटरशी रिलेटेड असते. सो त्याचं जे फॉलोइंग आहे तर ते हे असेल. त्यानंतर कॉम्प्रेसिबिलिटी असेल तर ते कॉम्प्रेसिबिलिटी आहे ते प्रेशरशी रिलेटेड असते. सो याच्यासोबत असेल हे. बल्क मॉड्युलस जो आहे तर तो राहिला कोण, बल्क मॉड्युलस हा व्हॉल्यूमशी रिलेटेड असते. सो 4. ओके, आन्सर काय असेल त्याचं 4 नंबरचा आन्सर असेल. त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतर हा आहे थर्ड नंबरचा क्वेश्चन. या थर्ड नंबरच्या क्वेश्चन मध्ये पहा, सेकंड तर झाला आपलं. त्याच्यानंतर पहा याच्यामध्ये आहे थर्ड नंबरचा क्वेश्चन पहा. थर्ड नंबरच्या क्वेश्चन मध्ये आपल्याला हे डायोड आणि रेजिस्टरचं सर्किट दिलेलं आहे सेमीकंडक्टर मधलं. आपल्याला याच्यामध्ये विचारलेलं आहे पहा द करंट विचारलेला आहे. आता यामध्ये आपण काय चेक करत असतो बघा, यामध्ये चेक करत असतो आपण कोणते फॉरवर्ड बायस आहेत, कोणते रिव्हर्स बायस आहेत. फॉरवर्ड बायस पहा इथं पॉझिटिव्ह, त्यानंतर हे पहा निगेटिव्ह, त्यानंतर डबल हा पॉझिटिव्ह, डबल हा निगेटिव्ह. हे बॅटरीचं पॉझिटिव्ह टर्मिनल आहे. पॉझिटिव्ह आहे म्हणजे हा पहिला, आणि त्यानंतर डबल पॉझिटिव्ह हा तिसरा. हे फॉरवर्ड असतील, हा दुसरा, आणि चौथा जो आहे हा रिव्हर्स मध्ये असतील. म्हणजे हे आपल्या कामाचे नाही आहेत. सगळ्यात पहिले आपण काय करत असतो इथं की व्ही इज इक्वल टू घेतो पहा आय आर, ओहम्स लॉ. करंट जर कॅल्क्युलेट करायचं आहे तर आय इज इक्वल टू व्ही बाय आर इक्विव्हॅलंट. हा आर इक्विव्हॅलंट कोणासोबतचा असते माहितीये का, हा असतो पहा की ते सगळे रेजिस्टर्सेस की जे फॉरवर्ड बायस मध्ये असतात. म्हणजे 1/R1 प्लस काय लिहितं R2. सो 1/R इक्विव्हॅलंट इज इक्वल टू R1 पहा किती आहे, R1 आहे इथं आपल्याला दिसून राहिला 4 आणि R2 दिसून राहिला 2. म्हणजे याचा आर इक्विव्हॅलंट जो येणार आहे हा किती येईल पहा इथं 1/4 प्लस 1/2 3/4. 3/4 म्हणजेच किती येईल पहा इथं 4/3 येईल. सो आय जो असेल आपल्या इथं काय असेल पहा इथं मग V बाय आर. इथं पोटेन्शियल आपल्याला दिलेलं आहे बॅटरीचं किती आहे पहा 10 व्होल्ट आहे. सो 10 बाय रेजिस्टन्स दिलेला आलेला आपला इथं पहा 4/3. हा किती येईल पहा 30/4. 30/4 30/4 म्हणजेच किती असतील हे पहा 15/2. हे असेल याचा आन्सर असेल पहा ऑप्शन नंबर 4. ओके, चला समोर बघा. आता हा आपल्याला इथं ग्राफ दिलेला आहे. सिंपल सॉरी, ग्राफचा क्वेश्चन नाही आहे, त्याच्या अगोदर एक क्वेश्चन आहे पहा. द अँग्युलर स्पीड ऑफ फ्लायव्हील इज इन्क्रीज फ्रॉम 600 RPM टू 1200 RPM. जे काही पहा इथं आपल्याला दिलेली आहे अँग्युलर स्पीड जी दिलेली आहे, अँग्युलर स्पीड आपल्याला इथं दिलेली आहे. तर अँग्युलर स्पीड कुठून कुठपर्यंत व्हॅरी होऊन राहिली पाहती. अँग्युलर स्पीड, इनिशियल अँग्युलर स्पीड आहे इथं 600 RPM आहे, आणि त्याच्यानंतर फायनल अँग्युलर स्पीड जी आहे ती आहे पहा 1200 RPM आहे. आणि याच्यासाठी जो टाइम लागला म्हणते हा किती आहे पहा 10 सेकंद एवढा टाइम आहे. तर यासाठी आपल्याला विचारलेला नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स n विचारलेला आहे इथं आपल्याला ड्युरिंग दिस टाइम इंटरवल. सिंपल, या एकदम इझी फॉर्म्युला आहे. या विद्यार्थ्यांना हा डायरेक्टली आपण याचा फॉर्म्युला देत असतो. सगळ्यात पहिले इथं ऍव्हरेज कॅल्क्युलेट करून घ्यायचा. ऍव्हरेज असेल पहा इनिशियल फायनल डिवायडेड बाय 2 मल्टिप्लाय बाय, जर समजा जो गिव्हन टाइम आहे 10 त्याला 60 ने डिवाइड करून टाकलं तरी आपला आन्सर जे आहे तर ते येऊन जाते पहा. इनिशियल किती आहे 600, नंतर किती आहे पहा 1200 भागेला 2 मल्टिप्लाय बाय 10/60. याचा अगोदर करून घ्या 1200 600 1800 भागेला 2 म्हणजेच 900 मल्टिप्लाय बाय 10/60. ठीक आहे, हे किती येतील पहा हे 0 0 चालले जातील. ठीक आहे, मग आता बघा
900 डिवायडेड बाय 6, 900 डिवायडेड बाय 6 जर केले आपण तर आन्सर बरोबर किती होऊन जाते पहा 150. किती येणार आहे 150 एवढा आन्सर येणार आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, बघा जसं जसं आपलं सॉल्युशन जे आहे तर ते आपण सॉल्व्ह करून राहिलो, सेम तसंच तुम्ही काय करून घ्या, त्याला अंडर नोट डाऊन करत चला, समोर समोर नोट डाऊन तुम्ही त्याला करत चला. ठीक आहे, तर बघा आता नेक्स्ट इथं ग्राफचा एक क्वेश्चन आलेला आहे आपल्याला. ग्राफचा क्वेश्चन पहा काय आहे. ग्राफचा क्वेश्चन आहे, फॉर अ सिंपल पेंडुलम हॅव्हिंग टाइम पिरियड टी, द व्हेरिएशन ऑफ कायनेटिक एनर्जी विथ टाइम टी इज रिप्रेझेंटेड बाय. पहा किती इझी क्वेश्चन आहे हा, एकदम इझी क्वेश्चन आहे. ठीक आहे, आता या क्वेश्चन मध्ये आपण डायरेक्टली काय करू शकतो माहिती आहे काय, किंवा कायनेटिक एनर्जी तर कॉन्झर्व राहत नाही. कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम 2 वेळेस होते. जी मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी होणार आहे पहा या सिच्युएशन मध्ये, ही 2 वेळेस कायनेटिक एनर्जी होत असते. 2 वेळेस कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम होत असते. ठीक आहे, सो इथं बघा आन्सर जे असेल डायरेक्टली आपल्याला दिसून राहिलं, आन्सर काय असेल ऑप्शन नंबर 3. यामध्ये कंटिन्युअसली काय होत राहते पहा, ते चेंज होत राहते. ठीक आहे, त्यानंतर पहा नेक्स्ट जो क्वेश्चन आहे तो आहे, अ रजिस्टर इज कनेक्टेड टू अ बॅटरी ऑफ 12 व्होल्ट ईएमएफ. ईएमएफ दिलेला आपल्याला इथं, ईएमएफ किती आहे पहा 12 व्होल्ट एवढा ईएमएफ दिलेला आपल्याला. अँड इंटरनल रेजिस्टन्स स्मॉल आर दिलेला आपल्याला 2 ओहमचा इंटरनल रेजिस्टन्स दिलेला आहे. आणि इफ द करंट इन द सर्किट आय सुद्धा दिलेला आहे 0.6 एम्पियर. पहा एकदम इझी क्वेश्चन आहे. विचारलेला आहे टर्मिनल पोटेन्शियल. टर्मिनल पोटेन्शियलचा फॉर्म्युला व्ही इज इक्वल टू ई मायनस काय असते पहा आय आर. सो व्ही इज इक्वल टू ई ची व्हॅल्यू किती आहे पहा 12 मायनस आय पहा किती आहे, हा आय किती दिलेला आपल्याला, करंट किती दिलेला आहे 0.6 मल्टिप्लाय बाय स्मॉल इंटरनल रेजिस्टन्स बाय 2. सो व्ही इज इक्वल टू 12 मायनस 1.2. सो व्ही इज इक्वल टू किती येणार आहे पहा आन्सर 10.8 व्होल्ट. ऑप्शन नंबर 4. असं एकदम इझी हा क्वेश्चन आहे. ठीक आहे, नेक्स्ट पेज बघू आपण. कंटेन आर्गॉन अँड क्लोरीन. बघा लक्षात घ्या की हे क्वेश्चन थोडेसे ब्लर असतील, मी रीड करतो त्यावेळेस तुम्ही ते थोडेसे समजून घ्या. पहा यामध्ये काय म्हटलेलं आहे, अ फ्लास्क कंटेन आर्गॉन अँड क्लोरीन. आर्गॉन आणि क्लोरीन असे 2 ऍटम्स आहेत. पाहिजे 2 ऍटम्स पासून बनलेले, 2 एलिमेंट्स पासून बनलेले गॅसेस आहेत. द अ फ्लास्क कंटेन्स आर्गॉन अँड क्लोरीन इन द रेशिओ ऑफ 2:1 बाय मास. ठीक आहे, द टेम्परेचर ऑफ द मिक्सचर इज 27 डिग्री सेल्सियस. द रेशिओ ऑफ रूट मीन स्क्वेअर स्पीड ऑफ द मॉलिक्युल्स ऑफ द 2 गॅसेस इज. आपल्याला इथं आर्गॉन टू क्लोरीन आरएमएस स्पीड विचारलेली आहे. ठीक आहे, आता जर समजा आपल्याला आरएमएस स्पीडचा फॉर्म्युला माहिती आहे पहा, क्वेश्चन नंबर 7 आहे. आरएमएस स्पीडचा जो फॉर्म्युला आहे जनरल अंडर रूट ऑफ काय पहा 3RT बाय काय इथं एम नॉट आहे. ठीक आहे, म्हणजे आपण इथं सरळ सरळ म्हणू शकतो की जी काही आरएमएस स्पीड आहे, जी आरएमएस स्पीड आहे तर ती आरएमएस स्पीड अंडर रूट ऑफ इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे कशाला, या एम नॉटला म्हणजेच मॉलिक्युलर मासेसला. सो व्ही कोणाचा विचारलेला आपल्याला इथं सगळ्यात अगोदर बघू आपण. विचारलेला आपल्याला पहा आर्गॉन टू क्लोरीन विचारलेला आहे. सो आर्गॉन टू काय पहा इथं क्लोरीन आहे, म्हणजे जी जे मॉलिक्युलर मास असेल ते वर क्लोरीनचं येईल आणि खाली कोणाचं येईल पहा आर्गॉनचं येईल. सो व्ही आर्गॉन टू व्ही क्लोरीन इज इक्वल टू, क्लोरीनचं मास दिलेलं आपल्याला पहा, क्लोरीनचं मास किती दिलेलं आहे, ऍटॉमिक मास ऑफ आर्गॉन इज 40 अँड मास ऑफ क्लोरीन इज 70. ठीक आहे, सो 70 बाय 40, 0 कट, अंडर रूट मध्ये 7, रूट बाहेर काढल्यावर 2, रूट 7 बाय 2. ओके, आन्सर काय असेल पाहायचं फर्स्ट. ठीक आहे, नेक्स्ट पाहू प्रिझमचा आहे. प्रिझमची कंडिशन आहे पहा इथं. प्रिझमच्या कंडिशन मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, अ रे ऑफ मोनोक्रोमॅटिक लाईट इज पासिंग थ्रू अन इक्विलॅटरल प्रिझम आहे पहा. म्हणजेच ए इज इक्वल टू पहा किती आहे इथं, ए इज इक्वल टू 60 डिग्री आहे. जो अँगल ऑफ प्रिझम असते तो किती आहे पहा 60 डिग्री दिलेला आहे. इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. पासिंग थ्रू अन इक्विलॅटरल प्रिझम ABC as shown in the figure. The refracted ray QR is parallel to its base पहा बेसिक BC. हेच तर इम्पॉर्टंट स्टेटमेंट आहे. यावरूनच तर आपल्याला सरळ सरळ लक्षात येऊन जाते की ही कंडिशन आहे पहा मिनिमम डेव्हिएशनची. मिनिमम डेव्हिएशनची काय पहा ही केस आहे. आणि यामध्ये काय घेत असतो आपण पहा, ए प्लस डेल्टा इज इक्वल टू आय प्लस ई, आणि आय ची व्हॅल्यू आणि ई ची व्हॅल्यू काय असेल लक्षात घ्या इक्वल. काय असते ही व्हॅल्यू इक्वल असते, आणि ती दिलेली आपल्याला पहा 50 कॅल्क्युलेट करायचं आहे डेव्हिएशन. सो डेल्टा इज इक्वल टू काय येणार पहा इथं आय प्लस ई मायनस ए. सो डेल्टा इज इक्वल टू 50 प्लस 50, कारण की तो आय जो आहे तो किती आहे पहा 50. सो ई सुद्धा किती असेल 50 असेल, मायनस ए किती आहे पहा 60. सो 100 मायनस 60 किती येणार आहे पहा 40 आन्सर. ओके, पहा किती इझी क्वेश्चन आहे प्रिझम वरचा. नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण पहा.
मॅच द फॉलोइंग. आता सरळ सरळ आपल्या लक्षात येऊन राहिलं पहा इथं बघा, E इज इक्वल टू एच न्यू आहे, डायफ्रॅक्शन अँड इंटरफरन्स आहे, लॅम्बडा इज इक्वल टू एच पी. हा लॅम्बडा इज इक्वल टू एच पी एकदम जवळचा ओळखीचा आहे प्रत्येक ठिकाणी. हा लॅम्बडा डी ब्रॉग्लीशी रिलेटेड आहे, सो हा झाला 1. म्हणजे सीचं वन कोणा याच्यात आहे पहा, सीचं वन फक्त एका याच्यात आहे. सीचं वन जे आहे ते फक्त एका याच्यात आहे. डायरेक्ट पहा चौथा आपण टिक करून देऊ शकतो, बाकी तर काही प्रॉब्लेमच नाही. E इज इक्वल टू एच न्यू एनर्जी ऑफ फोटॉन आहे. ठीक आहे. त्यानंतर डायफ्रॅक्शन अँड इंटरफेरन्स मध्ये काय, इंटरफेरन्स पार्टिकल नेचर ऑफ लाईट आहे. त्यानंतर कॉम्प्टन इफेक्ट काय आहे पहा, कॉम्प्टन इफेक्ट जो आहे तो पार्टिकल नेचर ऑफ लाईट आहे. ठीक आहे, आपण हे इथं सांगू शकतो. ठीक आहे, बघा आता पुढे, हा सुद्धा झाला आपला. हा बघा आता याला मी थोडस इरेज करून घ्यावं लागेल याला. याला इरेज करून घेऊ आपण. आता या सोल्युशनचं आपल्याला काही काम नाहीये. तुम्हाला जर समजा या पूर्ण पेपरचे जर सोल्युशन्स पाहिजेत असतील तर 8459554413 या सिंपल तुम्ही या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा. मी तुम्हाला याचे पूर्ण सोल्युशन जे आहेत हँड रिटन ते सेंड करेन. ठीक आहे, बघा आता क्वेश्चन काय आहे. इन द फर्स्ट एक्साइटेड स्टेट ऑफ हायड्रोजन ॲटम द एनर्जी ऑफ इट्स इलेक्ट्रॉन इज -3.4 eV. जी एनर्जी दिलेली आहे आपल्याला, ही किती आहे पहा इथं, -3.4 eV एवढी एनर्जी दिलेली आहे. द रेडियल डिस्टन्स ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम द हायड्रोजन न्यूक्लियस इन दिस केसेस, रेडियस विचारलेली आहे आपल्याला इथं. ठीक आहे, आता आपल्याला माहित आहे की जे काही पोटेन्शियल एनर्जी असते ती असते पहा 1/2 काय असते इथं, ई असते. सॉरी, एनर्जी जी आहे ही काय असते पहा 1/2 काय असते इथं, यू असते. यू पोटेन्शियल एनर्जी, ई काय पहा टोटल एनर्जी आहे. सो यू इज इक्वल टू काय लिहू शकतो आपण इथं, 2 टाइम्स ई लिहू शकतो. यू इज इक्वल टू काय लिहू शकतो आपण इथं, 2 टाइम्स ई. सो 2 टाइम्स ई इज इक्वल टू पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला 1/4πε0 ई स्क्वेअर अपॉन काय असेल पहा, आर स्क्वेअर असेल. ई ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे, किती आहे पहा ती, 3.4. ठीक आहे, इज इक्वल टू 9 इंटू 10⁹ ई स्क्वेअर म्हणजेच 1 पॉईंट दिलेले आपल्याला व्हॅल्यू 6 इंटू 10⁻19. ठीक आहे, याचा काय होईल हा स्क्वेअर, आणि आर स्क्वेअरची व्हॅल्यू विचारलेली आहे. हे कॅल्क्युलेशन ज्या वेळेस आपण करतो तर आपल्याला जे आन्सर मिळते पहा आरचं, ते मिळणार पहा 2.1 इंटू 10⁻10 काय मिळणार मीटर. ओके, एवढं इझी असा काय होता पहा क्वेश्चन होता. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण पहा. नेक्स्ट क्वेश्चन बघू, क्वेश्चन नंबर 11. ठीक आहे, 11 नंबरचा क्वेश्चन पहा काय आहे. A box of mass 15 kg is kept on the floor of a stationary trolley. The coefficient of static friction between the box and the trolley is 0.12. फ्रिक्शन कोएफिशिएंट दिलेला आपल्याला किती आहे पहा, 0.12 आहे. कीपिंग द बॉक्स स्टेशनरी स्टेट ओव्हर द ट्रॉली, द मॅक्सिमम एक्सलेरेशन विथ विच द ट्रॉली कॅन बी मूव्ह हॉरिझॉन्टली इन मीटर पर सेकंड स्क्वेअर इज. एक्सलेरेशन विचारलं. सो हा जो फ्रिक्शन फोर्स आहे हा किती असेल पहा, μs इंटू mg असेल. हा fs म्हणजे काय असेल पहा, ma. μs इंटू काय असेल, mg. mm कॅन्सल. एक्सलेरेशन किती मिळणार आपल्याला पहा, 0.12 इंटू 10 म्हणजे एक्सलेरेशन मिळणार आपल्याला 1.2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. काय म्हटलेलं इथं, एक ट्रॉली आहे आणि या ट्रॉलीवर काय, एक ब्लॉक आहे. हा ब्लॉक जो आहे की नाही, हा ब्लॉक घसरला नाही पाहिजे, मूव्ह नाही झाला पाहिजे. स्टॅटिक फ्रिक्शन त्याला बॅलन्स करेल. ओके, आन्सर काय असेल, 1.2 असेल. ओके, ठीक आहे, चला नेक्स्ट बघू. आता हा क्वेश्चन जो आहे की नाही तो थोडासा आपल्याला लेंदी असा क्वेश्चन वाटला. हा क्वेश्चन बघू आपण आता, कॅपॅसिटर वाला क्वेश्चन आहे. ठीक आहे, या क्वेश्चन मध्ये काय म्हटलेलं आहे पहा, गिवन 5 कॅपॅसिटर्स ऑफ 5, बरं इकडल्या साईडनं मी याचं सोल्युशन घेईल आता, लक्षात ठेवा. 5 कॅपॅसिटर्स ऑफ कॅपॅसिटन्सेस C1 C2 C3 C4 इज इक्वल टू 10 मायक्रोफॅरेड. ठीक आहे, 4 कॅपॅसिटर दिसून राहिले आपल्याला इथं. इथं जे आहे तर ते 4 कॅपॅसिटर आपल्याला इथं दिसून राहिले, C1 C2 C3 आणि C4 इज इक्वल टू 10 मायक्रोफॅरेड. आणि C5 जो आहे हा किती आहे, 2.5 मायक्रोफॅरेड आहे. आर कनेक्टेड शोन अलॉंग विथ बॅटरी ऑफ 50 व्होल्ट. द इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स अँड द चार्जेस ऑन इच कॅपॅसिटर रिस्पेक्टिव्हली आर. सिंपल कन्सेप्ट आहे. तुम्हाला इथं काय करायचं आहे, सगळ्यात पहिले सी इक्विव्हॅलंट कॅल्क्युलेट करून घ्यायचा. सी इक्विव्हॅलंट कॅल्क्युलेट केला की त्यानंतर सिंपल एक फॉर्म्युला आहे, सी इज इक्वल टू क्यू अपॉन व्ही. तर याच्यावरून तुम्ही क्यू इज इक्वल टू सी इंटू व्ही, याच्यावरून तुम्ही स्पेशली प्रत्येक कॅपॅसिटरवरचा चार्ज कॅल्क्युलेट करू शकता. ठीक आहे, पहिले इक्विव्हॅलंट कॅल्क्युलेट करायचा कॉम्बिनेशन वरून, सिरीज पॅरलल वरून, आणि त्यानंतर बरोबर क्यू इज इक्वल टू सी व्ही प्रत्येक कॅपॅसिटरला, प्रत्येक
कॅपॅसिटरला तुम्ही चार्ज डिस्ट्रीब्यूट करून टाका अकॉर्डिंग टू पॅरलल अँड सिरीज कॉम्बिनेशन, तुम्हाला आन्सर मिळून जाईल ऑप्शन सी. ठीक आहे, सॉल्व्ह करून पहा, एकदम इझी क्वेश्चन आहे. ठीक आहे, असे झाले पहा आपले क्वेश्चन झाले इथं 12 क्वेश्चन्स कंप्लीट झाले. क्वेश्चन नंबर आहे 13. क्वेश्चन नंबर 13 मध्ये काय दिलेलं आहे? द अमाऊंट ऑफ वर्क डन, बघा, द अमाऊंट ऑफ वर्क डन, the amount of work done to raise a mass m from the surface of the earth to height equal to radius of the earth r will be. हा क्वेश्चन जो आहे हा तुम्हाला माझ्या ऍज इट इज नोटबुक मध्ये मिळेल, ऍज इट इज नोटबुक मध्ये मिळेल. पहा क्वेश्चन काय आहे की वर्क डन विचारलेलं आहे. वर्क डन म्हणजे लक्षात ठेवून द्यायचं की वर्क डन इज नथिंग बट चेंज इन पोटेन्शियल एनर्जी. आणि ही काय असते पहा इथं एम जी एच. ओके, काय असते हा फॉर्म्युला? डेल्टा यू इज इक्वल टू वर्क डन इज इक्वल टू काय असते पहा, डेल्टा यू इज इक्वल टू एम जी एच अपॉन 1 प्लस एच अपॉन आर. ठीक आहे, इथं आपल्याला हाईट काय दिलेली आहे पहा, अर्थ टू हाईट इक्वल टू रेडियस ऑफ द अर्थ, सो एम जी आर. ठीक आहे, एम जी आर. आणि इकडे काय येईल पहा 1 प्लस आर बाय आर. ठीक आहे, 1 1 कॅन्सल म्हणजे 1 प्लस 1 इज इक्वल टू 2. सो वर्क डन आपल्याला किती मिळणार मग इथं पहा, एम जी आर बाय 2 ही चेंज इन पोटेन्शियल एनर्जी असते. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन पाहू, म्हणजे याचं येईल पहा आन्सर एम जी आर बाय 2. इच साइड ऑफ मेटॅलिक क्यूब ऑफ मास 5.580. ठीक आहे, आपण याला काय करू, मधात घेऊन टाकू, म्हणजे तिकडल्या याचे सोल्युशन तिकडल्या साईडनं आणि इकडल्या साईडनं घेऊन टाकू. ठीक आहे, बघा आता, each side of a metallic cube of mass 5.580 kg. मास दिलेला आहे आपल्याला या 14 नंबरच्या याचं काय दिलेलं आहे आपल्याला क्वेश्चन मध्ये, 14 नंबर मध्ये आपल्याला दिलेलं आहे पहा मास. मास किती आहे 5.580. मेजर टू बी 9 सेंटीमीटर. पहा लेंथ दिलेली आहे आपल्याला, प्रत्येक साईडची लेंथ किती आहे 9 सेंटीमीटर आहे. कीपिंग द सिग्निफिकंट फिगर्स इन व्ह्यू. पहा सिग्निफिकंट फिगरचा क्वेश्चन आहे. द डेन्सिटी ऑफ द मटेरियल ऑफ द क्यूब कॅन बी बेस्ट एक्सप्रेस ऍज. ठीक आहे, डेन्सिटी इज इक्वल टू असते मग पहा मास अपॉन व्हॉल्यूम. सो डेन्सिटी इज इक्वल टू मास किती आहे पहा 5.580. व्हॉल्यूम म्हणजेच काय असेल पहा, व्हॉल्यूम म्हणजे असतील पहा प्रत्येक साईडची काय असेल इथे ही, प्रत्येक साईडची, आता हे 9 सेंटीमीटर आहे, याला पहिले तर आपल्याला कन्वर्ट करावं लागेल पहा मीटर मध्ये, म्हणजे 9 इंटू 10⁻². सो 9 इंटू 10⁻². आणि याचा काय असेल हा क्यूब. याला ज्यावेळेस तुम्ही सॉल्व्ह करसाल तर याचं जे आन्सर येईल पहा, याचं जे आन्सर येईल ते येते पहा 6754.3 असं आन्सर येते याचं. ठीक आहे, याला जर आपण 10⁻³ मध्ये जर घेतलं तर 7.654 इंटू काय येईल पहा इथं 10⁻³ किती येतील 3. हा 6 हा जो 5 आहे पहा, तर याला आपण कन्वर्ट करून याला 7.7 सुद्धा लिहू शकतो. सो आन्सर काय येईल याचं पहा 7.7 येईल बाय राउंडिंग ऑफ. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन पहा. पुढच्या क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे, द फॉलोइंग प्लॉट शोज व्हेरिएशन ऑफ velocity v with time t of a ball throwing vertically upwards and falling back. Which of the following plots are correct? ठीक आहे, तर हा जो क्वेश्चन आहे पहा, तर हा क्वेश्चन असा क्वेश्चन आहे की हा मिक्स क्वेश्चन आहे. आणि या म्हणजेच या क्वेश्चन मध्ये थोडेसे कॉम्प्लिकेशन्स येऊ शकतात. हे जे कॉम्प्लिकेशन्स येऊ शकतात तर हे फक्त सी आणि डी मध्ये येऊ शकतात फक्त. ठीक आहे, फक्त सी आणि डी मध्ये. तर याच्यासाठी आपल्याला हा फॉर्म्युला माहिती पाहिजे, व्ही इज इक्वल टू यू प्लस एटी. बॉल जर थ्रो करून राहिलो तर व्ही इज इक्वल टू यू मायनस जीटी येईल. म्हणजेच पाहता इथं मायनस येऊन राहिलं, वाय इज इक्वल टू एम एक्स प्लस सी जर केला तर इथं काय येऊन राहिला पहा निगेटिव्ह स्लोप येऊन राहिला. निगेटिव्ह स्लोप जो आहे तर तो या सी या ग्राफ मध्ये आपल्याला दिसेल. सो आन्सर काय असेल याचं सी, म्हणजेच ऑप्शन ए सी असेल, म्हणजे सी ओनली असेल. आता क्वेश्चन नंबर 16. द सम ऑफ कायनेटिक एनर्जी अँड पोटेन्शियल एनर्जी ऑफ सिंपल पेंडुलम बॉब इज 0.02 जूल. ठीक आहे, सम ऑफ कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी किती आहे म्हणते इथं, बॉब इज 0.02 जूल, म्हणजे टोटल एनर्जी आहे. द स्पीड ऑफ सिंपल पेंडुलम बॉब ऍट इक्विलिब्रियम पोझिशन इज. पेंडुलमची या इक्विलिब्रियम पोझिशनवर टोटल एनर्जी ही पूर्ण कायनेटिक एनर्जी असते. म्हणून इथं कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू आपण डायरेक्टली घेऊ शकतो 1/2 mv². ही कायनेटिक एनर्जीच टोटल एनर्जी असते 0.02 1/2. मास दिलेला आहे का, यस. कन्सिडर दी मास 20 ग्राम. 20 ग्राम म्हणजे किती असेल पहा, म्हणजे 20 इंटू 10⁻³ किलोग्राम व्ही स्क्वेअर आपल्याला इथं विचारलेला आहे. हे ज्यावेळेस आपण पूर्ण सॉल्व्ह करू तर व्ही स्क्वेअरची जी व्हॅल्यू आपल्याला मिळते तर ही जवळपास मिळते पहा 2.
आणि व्ही ची व्हॅल्यू जी आहे ही √2 मिळते आणि ही असेल पहा 1.41. ऑप्शन काय असेल याच्यातला सेकंड. एकदम इझी क्वेश्चन आहे पहा. क्वेश्चन नंबर 17. In Young's double slit experiment using monochromatic light of wavelength lambda, the intensity of light at point on the screen where the path difference is lambda is k units. पहा आता यातले दोन स्टेटमेंट बघा. The path difference is lambda k units. लॅम्बडा पाथ डिफरन्स साठी पाथ डिफरन्स हा ज्यावेळेस लॅम्बडा असेल, पाथ डिफरन्स हा ज्यावेळेस लॅम्बडा असेल तर त्यावेळेस इंटेन्सिटी किती असेल म्हणते इथं के असेल. आणि पुढे काय म्हणते की ज्यावेळेस पाथ डिफरन्स द इंटेन्सिटी ऑफ लाईट ऍट अ पॉइंट वेअर दी पाथ डिफरन्स इज λ/3, λ/3 असेल तर इंटेन्सिटी किती असेल एवढं विचारलेलं आहे. इंटेन्सिटीचा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे I इज इक्वल टू I max cos स्क्वेअर 5/2 असेल. ठीक आहे. पहिल्या केसमध्ये तर काय असेल पहा इथं लॅम्बडासाठी तर असेल 2π असेल म्हणजे I इज इक्वल टू किती असेल पहा इथं k असेल पहिल्या केसमध्ये. म्हणजे ज्यावेळेस लॅम्बडा असेल की नाही तर त्यावेळेस हा किती असते पहा इथं लॅम्बडासाठी जो काही लॅम्बडा ज्यावेळेस हा पाथ डिफरन्स असेल तर त्यावेळेस हा असेल पहा 2π असेल. किती असेल हा 2π असेल. आता ज्यावेळेस हा λ/3 असेल, पाथ डिफरन्स ज्यावेळेस λ/3 असेल तर त्यावेळेस फेज डिफरन्स हा असेल पहा इथं 2π/3 असेल. किती असेल हा 2π/3. व्हॅल्यू जर पुट करून टाकली तर I इज इक्वल टू I max इंटू कॉस स्क्वेअर 2π/3 डिवायडेड बाय 2. सो I इज इक्वल टू I max cos स्क्वेअर 2 कॅन्सल π/3 आणि हे जर केलं सॉल्व आपण ना समजा तर I इज इक्वल टू आपल्याला मिळणार I max इंटू हे मिळणार पा 1/2 1/2 चा स्क्वेअर 1/4 1/4 आणि हा I max म्हणजेच काय इथं पहा इथं के आहे. के दिसून राहिला आपल्याला आपण अगोदरच केलेला याला हा काय पहा के. सो आन्सर काय येईल पाहायचं k/4. आन्सर काय येईल याचं k/4 येईल. ओके एकदम इझी क्वेश्चन आहे पहा. डिटेल सोल्युशन आपल्या पीडीएफ मध्ये आहे, तुम्ही मला विचारा मी तुम्हाला ते देऊन टाकेल. क्वेश्चन नंबर 18. अरे हा तर डायरेक्ट कोण आहे पहा हाफ वेव्ह रेक्टिफायर आहे. हा कोण आहे हाफ वेव्ह रेक्टिफायर आहे हा. कारण की पहा ना एक डायोड आहे, इकडून इनपुट एसी आहे इकडून आउटपुट डीसी आहे. ठीक आहे एसी आहे इकडून आउटपुट डीसी आहे. हाफ वेव्ह रेक्टिफायर आहे. हाफ वेव्ह रेक्टिफायर हाफ वेव्ह काय करते रेक्टिफाय करून टाकते. पण लक्षात घ्या की निगेटिव्ह टर्मिनल इकडल्या साईडनं पॉझिटिव्ह टर्मिनल आहे म्हणून हे वेव्ह ने बनणार इथं हे बनली असती ही वेव्ह बनली असती ज्यावेळेस डायोड असा इकडल्या साईडनं असतं तर कम्प्लीट सायकल नाही मिळत. हे असेल आन्सर 3. ऑप्शन 4 रॉंग. आन्सर काय असेल याचं ऑप्शन नंबर 3. ओके क्वेश्चन नंबर 19. An AC circuit contains a resistance of 1 ohm, a capacitor of 0.1 microfarad and inductance of 1 millihenry connected in a series. The resonant frequency of the circuit is approximately. रेझोनन्स फ्रिक्वेन्सी वरचा एकदम इझी क्वेश्चन 1/2π अंडर रूट ऑफ एल इंटू सी रेझोनन्स फ्रिक्वेन्सी. सो रेझोनन्स फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू 1/2π एल आणि सी ची जर व्हॅल्यू आपण याच्यात पुट केली तर डायरेक्टली 10⁻⁵ येते. सो रेझोनन्स फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू 10⁵ डिवायडेड बाय 2π. आन्सर येते पहा 15.9. ओके and interference and diffraction the light is re-radiated if the reduces in one region producing a dark fringe, it increase in another region producing bright fringe. As there is no gain or loss of energy, there is phenomena are consistent with the principle of conservation of energy. Diffraction and interference are characteristics exhibited only by the light waves. Okay पहा पहिलं स्टेटमेंट तर याच्यावरून आपल्याला डायरेक्ट सड दिसून राहिलं की हे स्टेटमेंट आहे पहा ट्रू. ठीक आहे कन्झर्वेशन ऑफ एनर्जीज आहे. ठीक आहे त्यानंतर डायफ्रॅक्शन अँड इंटरफेरन्स आर कॅरेक्टरिस्टिक्स एक्झिबिटेड बाय लाईट वेव्स. हा फक्त इंटरफेरन्स आणि डायफ्रॅक्शनचा जो कन्सेप्ट आहे इंटरफेरन्स आणि डायफ्रॅक्शनचा जो कन्सेप्ट आहे म्हणजे फक्त लाईट वेव्ह साठीच आहे असं नाहीये बघा. इंटरफेरन्स हा कन्सेप्ट साऊंड वेव्ह साठी सुद्धा अप्लिकेबल आहे. ठीक आहे जसं बीट्स फ्रिक्वेन्सी वगैरे आहे. म्हणजे पहिलं स्टेटमेंट ट्रू आहे आणि दुसरं काय पाहिजे तर फॉल्स आहे. A is true, B is false, A is true, B is false, A is true, B is false. ठीक आहे त्याच्यानंतरचा पुढचा क्वेश्चन पहा काय तर क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे एक इक्वेशन दिसून राहिलं आपल्याला हे फॉर अ ट्रॅव्हलिंग हार्मोनिक वेव्ह y is equal to y is a function of x and t, y is a function of x and t 2.0 amplitude cos of 2π 10t minus 0.0080x plus 0.35
फेज डिफरन्स बिटवीन दी ऑसिलेटरी मोशन ऑफ 2 पॉइंट सेपरेटेड बाय डिस्टन्स ऑफ 0.5 मीटर इज. काय विचारलेलं आपल्याला इथं सिंपल आहे, डेल्टा फाय विचारला. डेल्टा फाय इज इक्वल टू काय असते, के इंटू डेल्टा एक्स असते, के इंटू डेल्टा एक्स. सो डेल्टा फाय इज इक्वल टू के ची व्हॅल्यू काय असेल पा, आता के कोण आहे, हा असेल पा के, पण 2 पाय मल्टिप्लाय असेल म्हणजे 2 पाय इंटू 0.0080 इंटू डेल्टा एक्स म्हणजेच हा 0.5. ठीक आहे, हे सर्व कॅल्क्युलेशन केले आपण. आन्सर येते आपलं पा 0.8 पाय. आन्सर काय येणार आहे पा, 0.8 पाय येणार आहे आन्सर. द मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन ऑफ एक्सलरेशन प्रोड्यूस इन अ बॉडी ऑफ मास 5 kg when टू एक्सलरेशन विचारलेलं आहे. मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन ऑफ एक्सलरेशन प्रोड्यूस, एक्सलरेशन विचारलेलं आहे आणि त्या एक्सलरेशनची डायरेक्शन विचारलेली आहे. बघा, बॉडी ऑफ मास 5 kg आहे when टू म्युच्युअली परपेंडिक्युलर फोर्सेस 8 न्यूटन आणि 6 न्यूटन. हा 8 न्यूटन, हा पा 6 न्यूटन. 8 आणि 6चा हा मधातून जाईल पा 10 न्यूटनचा, 6 8 10. ठीक आहे, आणि हा असेल यामधला अँगल. सो 8 आणि 6चा हा झाला 10. एक्सलरेशन असेल पा नेट फोर्स डिवायडेड बाय मास. नेट फोर्स पा किती आहे 10, मास किती आहे 5. सो एक्सलरेशन येईल पा 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. बरं, 2 तर सगळ्या याच्यात आहेत, 1 2 3 यात नाहीये, हा कटला. मग आता पाहिजे आपल्याला पहा अँगल. अँगल काय असते पहा, फाय. फाय काय असते, हा टॅन इनवर्स ऑफ काय असते, हा F2 बाय F1 असते. हा काय असते, हा F2 बाय F1. सो F2 बाय F1 जर केला तर हा येईल पा 3/4. ठीक आहे, किती येईल पा, डायरेक्ट आपण घेऊ शकतो याला 3/4 घेऊ शकतो, इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ 3/4 घेऊ शकतो याला. सो टॅन इनवर्स ऑफ काय असेल पाहायचं 3/4 आहे, बट टॅन इनवर्स ऑफ 3/4 असेल. पण कोणासोबत असेल, हा 8 न्यूटन सोबत असेल, विथ 8 न्यूटन. आन्सर काय असेल पाहायचं, ऑप्शन नंबर डी. एकदम इझी क्वेश्चन आहे नेट फोर्स वेक्टर वरचा. ठीक आहे, चलो समोर पाहू आता आपण. पहा, बापरे, रीडे नाही करता येत बघा, रीड सुद्धा करता येत नाही, एवढा हा ब्लर झालेला क्वेश्चन आहे बा, एवढा हा ब्लर झालेला क्वेश्चन आहे. ठीक आहे, बघा इथं काय दिलेलं आहे, मी थोडासा दुसरा काही सोर्स आहे का माझ्याकडे, मी ते बघतो की त्याच्यावरून तो सॉल्व्ह करता येईल आपल्याला. ठीक आहे, हा बघा, रेट करायचा प्रयत्न करू आपण इथं. कन्सिडर टू अनचार्ज कॅपॅसिटर्स ऑफ इक्वल कॅपॅसिटन्स 200 picofarad. One of them is charged by 100 volt supply and disconnected. Now this capacitor is connected to the uncharged capacitor. The amount of electrostatic energy lost in the process is loss of electrostatic potential energy. Electrostatic potential energy चा फॉर्म्युला पहा काय, 1/2 CV स्क्वेअर. इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे पहा, 1/2 CV स्क्वेअर हा काय त्याचा फॉर्म्युला आहे. आपल्याला विचारलेलं काय पहा इथं, आपल्याला इथं विचारलेलं आहे लॉस ऑफ एनर्जी. सो यू इज इक्वल टू काय घेसाल पहा तुम्ही, 1/2 C इक्विव्हॅलंट इंटू काय असेल पहा इथं V. सो यू इज इक्वल टू 1/2 C इक्विव्हॅलंट काय असेल पहा, कन्सिडर टू अनचार्ज कॅपॅसिटर ऑफ इक्वल कॅप 200 चार्ज बाय 100 वोल्ट अँड डिस्कनेक्टेड. ठीक आहे, तर याचा जो इक्विव्हॅलंट असेल तर 2C1 C2 डिवायडेड बाय काय असेल पहा इथं C1 इंटू C2 असेल, आणि याला काय घेऊ शकता इथं पहा V1 मायनस V2 चा काय घेऊ शकता तुम्ही इथं स्क्वेअर घेऊ शकता. ठीक आहे, याला जर सॉल्व्ह केलं तर बघा आन्सर येते का. ठीक आहे, पाहायचा आन्सर काय येणार आहे. 23 नंबरचा क्वेश्चन सॉल्व्ह करू आपण. कन्सिडर टू अनचार्ज कॅपॅसिटर्स ऑफ इक्वल कॅपॅसिटन्स 200 पिको आहे पहा, पिको फॅरेड ऑफ देम इज चार्ज बाय 100 वोल्ट बॅटरी. 100 वोल्ट बॅटरी सोबत चार्ज होऊन राहिला अँड डिस्कनेक्टेड. नाउ दिस कॅपॅसिटर इज कनेक्टेड टू अनचार्ज कॅपॅसिटर. द अमाऊंट ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जी लॉस्ट इज चेंज इन एनर्जी आपण घेऊ शकतो पहा 1/2 C इक्विव्हॅलंट
इंटू व्ही स्क्वेअर, याच फॉर्म्युल्यावरून एक फॉर्म्युला डिराईव्ह होतो पहा, 1/2 C1 C2 डिवायडेड बाय C1 प्लस C2 इंटू V1 मायनस V2 चा काय असेल पहा, इथं हा स्क्वेअर असेल. ठीक आहे, इंटू काय असेल पहा इथं 1/2 C1 C2 अपॉन C1 प्लस C2 इंटू V1 मायनस V2 चा काय येऊन जाईल पहा, इथं हा स्क्वेअर येऊन जाईल. ठीक आहे, यामध्ये जर सगळ्या व्हॅल्यू जर आपण टाकल्या तर 1/2 हा किती आहे पहा इथं 200 पिकोफॅरेड, 200 पिकोफॅरेड डिवायडेड बाय काय असेल पहा इथं C1 प्लस C2 डबल काय असेल पहा इथं 200p प्लस 200p. आता फायनली पोटेन्शियल तर काय होणार आहे पहा इथं झिरोच होणार आहे, सो स्क्वेअर. सो डेल्टा यू इज इक्वल टू, यामध्ये जर इथं 100 येईल पहा, सो 100 मायनस झिरोचा काय येईल स्क्वेअर. हे जर सगळं आपण सॉल्व्ह केलं पहा तर डेल्टा यू आपला यायला पाहिजे पहा ऑप्शन नंबर 1 मधला, म्हणजेच 0.5 इंटू 10⁻⁶ काय येईल पहा, याच्यामध्ये आन्सर हे जूल येऊन जाईल. 0.5 इंटू 10⁻⁴ काय येईल पहा इथं 6 जूल. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण पहा. द पॉवर ऑफ क्रेन which lifts mass of 1000 kg to a height of 200 meter in किती सेकंद आहेत पहा, 10 सेकंद आहे. पॉवर विचारलेली आपल्याला. पॉवर पोटेन्शियल एनर्जी साठी असते पहा mgh/t. ठीक आहे, पॉवर काय असते पहा mgh/t असते. सो mgh/t जर केला आपण ना, मास किती आहे पहा 1000, जी किती आहे पहा 10, हाईट किती आहे 20, हा 10 सेकंद आहे का, एक वेळ चेक करावं लागेल आपल्याला. यस 10 सेकंदच असेल. ठीक आहे, सो p इज इक्वल टू पहा पी किती येणार आहे पहा इथं, हे येतील 10 कॅन्सल, 1000 इंटू 2 किती होऊन जातील पहा, हे 2000 आणि हा एक झिरो. सो पी इज इक्वल टू किती येईल पहा नियरली 20 किलो वॅट. ठीक आहे, आपण 9.8 न घेता आपण 10 घेतला. आन्सर काय असेल याचं, ऑप्शन नंबर 3 असेल. इन व्हर्नियर कॅलिपर्स 20 VSD कोइन्साइड विथ 16 MSD. ठीक आहे, युनिटेड मेजरमेंट मधला 25 नंबरचा क्वेश्चन पाहता. यामधला हा 20 VSD जे आहेत तर हे 16 MSD सोबत काय होऊन राहिले पहा इथं कोइन्साइड होऊन राहिले. 16 MSD सोबत काय होऊन राहिले, कोइन्साइड होऊन राहिले. आपल्याला माहित आहे काय कॅल्क्युलेट करायचं, आपल्याला लिस्ट काउंट LC कॅल्क्युलेट करायचं आहे. सो LC काय असते पहा 1 MSD मायनस काय असते पहा 1 VSD असते. सो LC इज इक्वल टू 1 MSD इज इक्वल टू, आता या VSD ला MSD च्या टर्म मध्ये काय होऊन जाईल मग इथं 1 VSD इज इक्वल टू काय लिहू शकतो आपण पहा 16/20 काय लिहू शकतो, याला आपण MSD लिहू शकतो. सो 16/20 पहा इथं काय होऊन जाईल हा मायनस 16/20 काय होऊन जाईल इथं हा MSD होऊन जाईल. सो लिस्ट काउंट इज इक्वल टू किती येतील मग हे 60 मायनस 4 सॉरी 20 मायनस 16 दॅट इज 4/20 काय येतील हे MSD येतील. म्हणजेच किती येईल आन्सर 4×5 म्हणजे 1/5 MSD येईल. 1/5 MSD म्हणजेच किती येतील पहा हे 0.2 MSD असतील. ठीक आहे, आता हे आहेत की नाही सहसा कशामध्ये राहतात पहा MM मध्ये राहतात. कशामध्ये राहतात हे MM. सेंटीमीटर मध्ये जर असलं तर 0.02 काय असेल पहा इथं सेंटीमीटर असेल. MM असतील पहा 0.2 MM असतील. आपल्याला विचारलेलं आहे का कशामध्ये, सेंटीमीटर मध्ये विचारलेलं आहे. सो आन्सर काय असेल पाहायचं 0.02 सेंटीमीटर. ठीक आहे, असा आलेला आहे हा क्वेश्चन पहा. पुढे आपल्याला अगोदर याला थोडंसं इरेज करावं लागेल. वेन अ रुलर फॉल्स व्हर्टिकली, पहा एखादं रुलर आहे म्हणजे ते काय होऊन राहिलं पहा असं वरून फॉल होऊन राहिलं. रुलर जे आहे ठीक आहे, तर ते काय होऊन राहिलं पहा इथून असं खाली फॉल होऊन राहिलं. ठीक आहे, आपल्याला विचारलेलं काय इथं catch with different reactions time. When a ruler falls vertically, 5 different persons catch it with different reaction times. Different reactions times आहेत पहा यांचे. फॉर्म्युला S is equal to UT plus half ET square, म्हणजे S is equal to 1/2 GT square. ठीक आहे, ज्याचा टाइम जास्त असेल की नाही त्याचा S काय असेल पहा जास्त असेल, तर रिएक्शन टाइम काय असेल जास्त असेल. ठीक आहे, पर्सन ए ला 0.20 लागले, याला 0.22 लागले. म्हणजेच टाइम जो पहिला आहे, पहिला टाइम असेल हा T1, हा दुसरा आहे पहा इथं T2, तिसरा आहे हा T3, हा आहे T4 आणि हा आहे पहा T5. म्हणजेच आन्सर जर आपण अरेंज जर केलं तर सगळ्यात पहिले कोण येणार आहे पहा T1 म्हणजेच कोण येणार आहे बी, बी नंतर कोण येणार आहे पहा ई. ठीक आहे, म्हणजे BEADC ऑप्शन काय असणार आहे याचं थर्ड आन्सर असणार आहे. रिएक्शन टाइम कोणाचा ग्रेटर असेल, ज्याचा टाइम जास्त असेल, ज्याचा डिस्टन्स जास्त कव्हर केला जातो, जास्त टाइम जास्त डिस्टन्स, त्याचा रिएक्शन टाइम काय असणार आहे
जास्त असणार आहे. हे असेल आन्सर. ओके, ठीक आहे. इथपर्यंत झाले पहा आपले आता 26 क्वेश्चन कम्प्लीट. आता पुढचे सुद्धा आपण सॉल्व्ह करू. बघा आता क्वेश्चन नंबर 27. अ युनिफॉर्म मेटॅलिक वायर हॅव्हिंग रेजिस्टन्स 4 ओहम इज बेंड टू फॉर्म अ स्क्वेअर लूप. ए बी सी डी ही एक स्क्वेअर लूप तयार झालेली आहे. रेजिस्टन्स ऑफ 2 ओहम इज कनेक्टेड बिटवीन पॉइंट्स बी अँड डी. ठीक आहे. अँड अ बॅटरी ऑफ 2 व्होल्ट, बॅटरीचा सप्लाय 2 व्होल्टचा इज कनेक्टेड अक्रॉस पॉइंट्स ए अँड सी. ठीक आहे, ए आणि सी ला. शोन इन द फिगर. नाव द व्हॅल्यू ऑफ करंट आय इज. आपल्याला करंट कॅल्क्युलेट करायचा आहे. पहा इथं जर समजा युनिफॉर्म मेटॅलिक वायर, एक युनिफॉर्म मेटॅलिक वायर आहे हॅव्हिंग रेजिस्टन्स 1 ओहम. पूर्ण एबीसीडी या वायरचे जर समजा रेजिस्टन्स किती आहे पहा इथं 4 ओहम आहे. तर प्रत्येक हे जे स्क्वेअर लूप आहे तर ही वायर चार पार्ट मध्ये डिवाइड झाली असेल. प्रत्येकाचा असेल पहा 1 1 1 1 असेल. आता लक्षात घ्या की 1 आणि 1 आणि हे 1 आणि 1 हे आपल्याला वेस्टोनची कंडिशन दिसून राहिली आणि बॅलन्स कंडिशन दिसून राहिली. हे वेस्टोन नेटवर्क आहे, बॅलन्स कंडिशन आहे. यामध्ये आता हा 2 ओहम वाला जो आहे तर हा काम करणार नाही, कारण की बी आणि डी वर पोटेन्शियल सेम असते. ठीक आहे. आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं आहे, इथं करंट कॅल्क्युलेट करायचं आहे. सो व्ही इज इक्वल टू, जर इथं आय आर आहे तर आय इज इक्वल टू असेल पहा इथं व्ही बाय आर. पोटेन्शियल आपल्याला किती दिलेलं आहे पहा इथं 2 दिलेला आहे. हा आर इक्वलंट आपल्याला सगळ्यात पहिले कॅल्क्युलेट करावं लागते. 1 आणि 1. ठीक आहे. बघा आता हा 1 आणि 1 जो आहे तर हा आपल्याला दिसून राहिला सिरीज मध्ये, आणि डबल 1 आणि 1 जो आहे तर हा आपल्याला कसा दिसून राहिला, डबल सिरीज मध्ये दिसून राहिला. ठीक आहे. आता हा 1 आहे आणि हा 1 आहे, आणि हा 1 आणि हा 1. तर आता इथं जो काही इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स आहे पहा, हा जो इथं इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स येणार आहे तर हा काय येणार आहे 1 1 चा आणि या 1 1 चा या कंबाईन मिळून जो आर इक्विव्हॅलंट येणार आहे पहा इथं, तर हा येणार आहे पहा परत 1 ओहम. किती येणार आहे हा 1 ओहम येणार आहे. किती येणार आहे हा 1 ओहम येणार आहे. ठीक आहे. सो आय जो येईल इथं तर तो किती येईल पहा इथं 2 एम्पियर येईल. किती येईल करंट इथं 2 एम्पियर. म्हणजे काय असेल ऑप्शन नंबर ए. काय असेल याचा आन्सर ऑप्शन नंबर ए. ठीक आहे. आता हा क्वेश्चन पाहून किती इझी आहे पुढचा. 28 नंबरचा क्वेश्चन बघा तुम्ही. 28 नंबरचा क्वेश्चन पहा. आता या 28 नंबरच्या क्वेश्चन मध्ये, ठीक आहे, या 28 नंबरच्या क्वेश्चन मध्ये आता आर इक्विव्हॅलंट समजला ना कसा आला, तर 1 + 1 2 1 + 1 2 2 2 पॅरलल 2 2 पॅरललचं काय असेल का 1 असेल. ठीक आहे. अ रूम हीटर इज रेटेड 400 वॅट. 400 वॅट पहा पहिली कंडिशन इथं दिलेली आहे 400 वॅट. पहा पॉवर पहिली P1 इज इक्वल टू 400 वॅट. ठीक आहे. 220 व्होल्ट पॉवर सप्लाय. 220 वर किती देते पहा 400 वॅट देते पॉवर. आणि आता 200 जर केला आपण म्हणते इथं व्होल्टेज जे आहे हे किती करून टाकलं म्हणते 200, तर पॉवर किती मिळणार पहा. आता या दोन्ही सिच्युएशन मध्ये रेजिस्टन्स कॉन्स्टंट असेल. सो पी इज इक्वल टू व्ही स्क्वेअर बाय आर. दॅट इज पहिल्या कंडिशन वरून रेजिस्टन्स कॅल्क्युलेट करून घेऊ. आर इज इक्वल टू काय येईल पाहिजे व्ही स्क्वेअर बाय पी. व्ही स्क्वेअर जर केला तर किती येईल पहा 220 मल्टिप्लाय बाय 220 डिवायडेड बाय पॉवर किती आहे पहा हे 400. ठीक आहे. किती आहे पहा हे 400. ठीक आहे. म्हणजेच इथं आपल्याला जो रेजिस्टन्स मिळणार आहे पहा 0 चालले गेले आणि हा एक 0 आणि हा एक 0 चालला गेला. ठीक आहे. आता हा किती येणार आहे पहा 22. 22 मल्टिप्लाय बाय 22 डिवायडेड बाय काय येतील पहा इथं 4. हा आला रेजिस्टन्स. आणि त्याच्यानंतरची दुसरी केस काय मग इथं पहा पॉवर इज इक्वल टू व्ही स्क्वेअर. आता पोटेन्शियल किती केलं 200. सो 200 इंटू 200 डिवायडेड बाय रेजिस्टन्स किती आहे पहा 22 इंटू 22 इंटू काय येईल पहा इथं 4. हे जर सगळं आपण सॉल्व्ह जर केलं तर आन्सर पहा येऊन जाते आपलं पहा बरोबर. आन्सर जे हे पहा हे किती येते हा 2 आणि हे किती येतील पहा इथं 11. डबल हा 2 आणि हे डबल पहा इथं किती येतील पहा हे 11 येतील. ठीक आहे. आणि हे ऍज इट इज काय येतील 100 100. ठीक आहे. याला जर पूर्ण जर आपण सॉल्व्ह जर केलं तर आन्सर यायला पाहिजे याचं पहा 331 वॅट. किती यायला पाहिजे याचा आन्सर 331 वॅट आन्सर यायला पाहिजे याचं. कन्सेप्ट हाच आहे. म्हणजेच काय दिलेलं आहे आपल्याला पहिल्या सिच्युएशन मध्ये पोटेन्शियल दिलेला आहे आणि पॉवर दिलेला आहे. तर दुसऱ्या सिच्युएशन मध्ये रेजिस्टन्स चेंज होणार नाही. तो काय राहणार आहे पहा सेमच राहणार आहे, कॉन्स्टंट राहणार आहे. ठीक आहे. तर दुसऱ्या सिच्युएशन मध्ये आपण पहिल्या याच्यामधून जी रेजिस्टन्सची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली ते जर कॅल्क्युलेट केलं तर काम होऊन जाते आपलं. त्यानंतर पहा 29 नंबरचा क्वेश्चन. 29 नंबरच्या क्वेश्चन मध्ये काय पहा 100 टन्स. 100 टन्स दिलेले आहेत आपल्याला इथं पहा 100 टन्स आहेत. किती टन्स आहेत 100 टन्स आहेत. 100 टन्स क्लोजली बाउंड सर्क्युलर कॉइल ऑफ रेडियस आर दिलेला आहे पहा आपल्याला इथं 5 सेंटीमीटर आहे. ठीक आहे. हॅज अ मॅग्नेटिक फील्ड बी दिलेली आहे आपल्याला पहा इथं
3.14 into 10 raised to the power minus 3 Tesla. The center flowing through the coil and the magnetic moment is. मॅग्नेटिक मुवमेंट आपल्याला इथं कॅल्क्युलेट करायचं आहे. काय कॅल्क्युलेट करायचं आहे? मॅग्नेटिक मुवमेंट. मॅग्नेटिक मुवमेंटसाठी आवश्यक काय असते? N इंटू I इंटू A. ठीक आहे, नंबर ऑफ टर्न्स, करंट आणि एरिया. ठीक आहे, आपल्याकडे करंट नाही आहे, कॉईल आहे, सर्क्युलर कॉईल. सर्क्युलर कॉईलच्या सेंटरला किती असते बा मॅग्नेटिक फील्ड? B इज इक्वल टू म्यू I अपॉन काय असते बा N. B इज इक्वल टू म्यू नॉट I N अपॉन काय असते 2R. यावरून तुम्ही सिंपल काय कॅल्क्युलेट करून घ्या? सगळ्यात पहिले करंटची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा. सो I इज इक्वल टू काय येईल बा? B इंटू ट्वाइस R अपॉन काय येईल पा इथं? म्यू नॉट इंटू N. यावरून I ची व्हॅल्यू काढली, याच्यामध्ये पुट करून द्या, काम आपलं होऊन जाईल. आन्सर जे आहे तर ते येणार आहे पहा ऑप्शन नंबर 4. काही आन्सर ऑप्शन नंबर 4 येऊन जाईल. ओके, चला बघा नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करू आपण. क्वेश्चन नंबर बघा 30 आता. ठीक आहे, बघा एकदम इझी क्वेश्चन आहे. रेक्टेंगुलर लूप of sides 8 cm and 3 cm with small cut is moving out of a region of uniform magnetic field of magnitude 0.3 Tesla. Rectangular wire loop of sides 8 cm. ठीक आहे, आणि एक साइड किती आहे पहा? 3 सेंटीमीटर आहे. ठीक आहे, 8 बाय 3 सेंटीमीटर आहे. आणि जी मॅग्नेटिक फील्ड आहे तर ती किती आहे पहा? 0.3 टेस्ला आहे. ठीक आहे, डायरेक्टेड नॉर्मल टू द प्लेन ऑफ द लूप. द ईएमएफ डेव्हलप अक्रॉस द कट इफ द वेलोसिटी ऑफ द लूप इज. व्ही दिलेला आपल्याला 2 सेंटीमीटर पर काय पहा सेकंद आहे. ओके, सो ईएमएफ काय असते पहा? बी इंटू एल इंटू व्ही. ई इज इक्वल टू मॅग्नेटिक फील्ड आहे पहा 0.3. लेंथ आपण ही स्मॉल लेंथ घेत असतो पहा 3, कारण की ते बरोबर जी डायरेक्शन असते प्रॉपरली आपल्याला परपेंडिक्युलर डायरेक्शन पाहिजे बी एल आणि व्हीच्या. सो 0.3 इंटू 3 इंटू काय पहा इथं? व्ही आहे 2. सो हे जर सॉल्व्ह केलं आपण ना तर पहा 18. ठीक आहे, काय द्यायचा आन्सर बघा, सरळ आपल्याला दिसून राहिलं किती येते? 0.3 इंटू 3 किती होतील पहा? हे 0.9. आपण कन्वर्जन केले नाहीत का? बघा कन्वर्जन जर केले तर काय येते पहा? ई इज इक्वल टू बी इंटू एल इंटू व्ही. ई इज इक्वल टू बी इंटू एल इंटू काय येते पहा इथं? व्ही येते. ठीक आहे, बी इंटू एल इंटू काय येते पहा इथं? व्ही येणार आहे आन्सर. सो ई इज इक्वल टू बी. बघा बी किती येते? मॅग्नेटिक फील्ड किती दिलेली आहे आपल्याला? 0.3. लेंथ 3. इथं व्हेलॉसिटी दिलेली आहे आपल्याला. व्हेलॉसिटी किती आहे? आता लेंथ जी आहे ती लेंथ कशामध्ये आहे पहा? सेंटीमीटर आहे, म्हणजे -2 येईल. व्हेलॉसिटी बघा, व्हेलॉसिटी किती येणार आहे? 2 इंटू 10⁻⁻² -2. ठीक आहे, झाल्या व्हॅल्यू. मग पहा किती येईल? एल डबल काय करून टाकू आपण? 3 इंटू 3 इंटू 2 इंटू 10⁻⁻5 होतील. सो ई इज इक्वल टू 3 त्रिक 9 दुने 18 इंटू 10⁻⁻5. पहा मॅच कोणतं होते? 18 म्हणजेच 1.8 इंटू 10⁻⁻4 व्होल्ट. ठीक आहे, ऑप्शन काय येणार आहे याचं? चौथं ऑप्शन येणार आहे. ठीक आहे, बघा नेक्स्ट. नेक्स्ट क्वेश्चन पहा काय, तर इथं 4 स्टेटमेंट आपल्याला दिलेले आहेत. किती स्टेटमेंट दिलेले आहेत आपल्याला इथं पहा? 4 स्टेटमेंट दिलेले आहेत. 4 statements are given. A is a mass number. The volume of a nucleus is proportional. The volume of nucleus is proportional. ठीक आहे, व्हॉल्यूम आपल्याला इथं काय करायचं आहे पहा? कॅल्क्युलेट करायचं आहे. सॉरी, द व्हॉल्यूम ऑफ अ न्यूक्लियस इज प्रोपोर्शनल टू व्ही इज इक्वल टू ए पॉवर 1/3. ठीक आहे, द व्हॉल्यूम ऑफ अ न्यूक्लियस इज प्रोपोर्शनल टू ए. द डिफरन्स इन मास ऑफ एटम अँड इट nucleus is called mass defect. The difference in mass of nucleus and its constituents is called as mass defect. Choose the correct answers. कॅल्क्युलेट काय करायचे आपल्याला याच्यामध्ये? करेक्ट आन्सर्स जे आहेत तर ते कॅल्क्युलेट करायचे आहेत. ठीक आहे, बघा यामध्ये आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचे आहेत? करेक्ट आन्सर जे आहेत तर ते कॅल्क्युलेट करायचे आहेत.
करेक्ट स्टेटमेंट्स कॅल्क्युलेट करायचे आहेत कोणते आहेत तर पहा. बघा व्हॉल्यूम जे आहे द व्हॉल्यूम ऑफ अ न्यूक्लियस इज प्रोपोर्शनल टू A/3. पण रेडियसचा फॉर्म्युला काय आहे R इज इक्वल टू R0 इंटू A पॉवर 1/3. म्हणजे रेडियस प्रोपोर्शनल आहे पहा A ची पॉवर 1/3 ला, व्हॉल्यूम नाही आहे. म्हणजे हे तर झालं इथं रॉंग. म्हणजे A फॉल्स आहे. ए काय आहे फॉल्स आहे. ए फॉल्स आहे. हे बा ए फॉल्स वाला आहे. मग इथं चौथं आणि दुसरं. ठीक आहे. द व्हॉल्यूम ऑफ न्यूक्लियस इज प्रोपोर्शनल टू ए. बरोबर आहे. आर जर ए पॉवर 1/3 आहे तर आर क्यूब म्हणजे व्हॉल्यूम कोणाला प्रोपोर्शनल असणार आहे बा ए ची पॉवर 1/3 आणि याचा क्यूब 3 कॅन्सल. म्हणजेच आर क्यूब म्हणजेच व्हॉल्यूम प्रोपोर्शनल कोणाला असणार आहे ए. म्हणजे स्टेटमेंट करेक्ट आहे एकदम. ठीक आहे. हे स्टेटमेंट काय याच्यामधलं ट्रू स्टेटमेंट आहे. म्हणजे पहिलं तर झालं रॉंग, दुसरं आहे करेक्ट. म्हणजे बी करेक्ट आहे. बी काय आहे करेक्ट आहे, ट्रू आहे. हे झालं फॉल्स, हे झालं ट्रू. द डिफरन्स इन मास ऑफ एन ॲटम अँड इट्स न्यूक्लियस इज कॉल्ड ॲज मास डिफेक्ट. ठीक आहे. द डिफरन्स इन द मास ऑफ एन ॲटम अँड न्यूक्लियस इज मास डिफेक्ट नाही आहे. ठीक आहे. मास डिफेक्ट काय असते पहा की जे ऍक्च्युअल मास आहे प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉनचं जे मास आहे आणि त्यानंतर जे काही मास असेल यामधला जो डिफरन्स असते याला आपण मास डिफेक्ट म्हणत असतो. हे काय झालं पाहिजे फॉल्स. द डिफरन्स इन मास ऑफ न्यूक्लियस अँड इन कॉन्स्टिट्युएंट्स इज कॉल्ड एज मास डिफेक्ट. ठीक आहे. पहा जो डिफरन्स असेल पहा न्यूक्लियसचं मास आणि इंडिव्हिज्युअल जे काही प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स असतील यांच्या इंडिव्हिज्युअल सम जर केली आपण आणि न्यूक्लियसच्या मासची सम केली त्याच्यात डिफरन्स मिळते, त्यालाच आपण काय म्हणतो मास डिफेक्ट म्हणतो. म्हणजे हे ट्रू. म्हणजे बी आणि डी ट्रू आहे. बी आणि डी ट्रू आहे. ए आणि सी फॉल्स आहे. ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. चला पुढे पाहू आपण. पुढचा क्वेश्चन काय अन अननोन न्यूक्लियस हॅज न्यूक्लिअर डेन्सिटी दिलेली आहे, मास दिलेला आहे, ए इट्स मास दिलेला आहे. ठीक आहे. आपल्याला विचारलेलं काय अननोन न्यूक्लियस हॅज अ न्यूक्लिअर डेन्सिटी दिलेली आहे अँड मास ऑफ इट्स मास नंबर ए इज अप्रॉक्सिमेटली. आपल्याला काय विचारलेलं आहे इथं मास नंबर. बघा बरं आतापर्यंत जे कन्सेप्ट वापरले आपण ठीक आहे या प्रॉब्लेम मध्ये ते सुद्धा इथं अप्लिकेबल होऊ शकतात. बघा कसे तर क्वेश्चन नंबर 32. बघा आर इज इक्वल टू काय असते R0 इंटू काय असेल पाहिजे 1/3 असेल आहे ना. मास नंबर विचारलेला आपल्याला इथं. ठीक आहे. आपण हा क्वेश्चन जो आहे हा थोडासा क्लासला सॉल्व्ह करू. बघा नेक्स्ट. Savita, a 11th standard student, while conducting an experiment to determine effective length simple pendulum L, notes down the data time taken to complete 30 oscillations as 60 सेकंद. 30 ऑसिलेशन साठी किती टाइम लागला म्हणते 60 सेकंद लागला. आता हा जो क्वेश्चन आहे तर हा आपल्या नोटबुक मध्ये पाहून घ्यायचा, तुम्हाला ऍज इट इज दिसणार. ऍज इट इज क्वेश्चन दिसणार तुम्हाला. 30 ऑसिलेशन साठी 60 सेकंद लागून राहिले. 30 ऑसिलेशन साठी 60 सेकंद म्हणजे जो टाइम पिरियड असेल हा किती असेल 2 सेकंद असेल. पण 2 सेकंद म्हणजेच कोणता पेंडुलम आहे हा सेकंड पेंडुलम आहे. कोणता पेंडुलम आहे हा सेकंड पेंडुलम आहे. ठीक आहे. आणि सेकंड पेंडुलमचा टाइम सेकंड पेंडुलमची लेंथ जी आहे ती किती असते 1 मीटर असते. 1 मीटर. ओके. नेक्स्ट क्वेश्चन पहा क्वेश्चन नंबर 34. An electric heater supplies heat to a system at a rate of 100 watt. If the system performs work at a rate of 75 joule per second, then the rate at which internal energy increases will be. Thermodynamics चा क्वेश्चन आहे. थर्मोडायनामिक्स चा क्वेश्चन काय फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स डेल्टा क्यू इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डब्ल्यू. dt ने डिवाइड करून टाका. डेल्टा क्यू बाय dt इज इक्वल टू du बाय dt
प्लस काय असेल इथं dw बाय काय असेल इथं dt असेल. ठीक आहे. आता इथं अन इलेक्ट्रिक हीटर सप्लाइज हीट टू अ सिस्टम ऍट अ रेट ऑफ 100 वॅट. हीट सप्लाइड हे पहा याची व्हॅल्यू दिलेली आपल्याला किती आहे, ही 100 आहे. ठीक आहे. इंटरनल एनर्जीचा रेट विचारलेला आहे म्हणजे du बाय dt विचारलेला आहे. प्लस dw बाय dt काय 75 जूल पर सेकंद, हे 75. सो du बाय dt 100 मायनस 75 किती येतील पहा इथं 25 वॅट. ऑप्शन नंबर 4. ओके, असे आहेत हे आन्सर याचे. नेक्स्ट पाहू आपण, पहा क्वेश्चन नंबर 35. नंबर 35, अ थिन वायर ऑफ लेंथ एल. एक थिन वायर आहे पहा, वायरची लेंथ आहे पहा इथं एल. ठीक आहे. अँड लिनियर मास डेन्सिटी स्मॉल एम दिलेली आहे. लिनियर मास डेन्सिटी स्मॉल एम दिलेली आहे. लिनियर मास डेन्सिटी म्हणजे काय असते पहा इथं, स्मॉल एम इज इक्वल टू कॅपिटल एम अपॉन काय असते पहा इथं एल असेल. म्हणजे या कॅपिटल एम ला आपण काय लिहू शकतो पहा इथं एम स्मॉल एम इंटू एल लिहू शकतो. ठीक आहे. आता ही बेंड कशामध्ये केली म्हणते, एका रिंग मध्ये बेंड केली आणि आपल्याला काय विचारलेलं आहे अबाउट दिस वाय डॅश एक्सिस, आपल्याला काय विचारलेला आहे इथं मुवमेंट ऑफ इनर्शिया विचारलेला आहे. सो मुवमेंट ऑफ इनर्शिया या रिंगचा अबाउट दिस काय असेल पहा इथं याचा असेल पहा 1/2 mr स्क्वेअर अबाउट दिस एक्सिस, आणि हा अबाउट दिस एक्सिस 1/2 mr स्क्वेअर असते पहा. आता हा याला पॅरलल आहे. सो 1/2 mr स्क्वेअर प्लस mr स्क्वेअर दॅट इज इक्वल टू 3/2 mr स्क्वेअर असेल, हे आन्सर असेल याचं. बट आता रेडियस आणि मास जे आहे हे लिनियर मास डेन्सिटीच्या टर्म मध्ये आणि लेंथच्या टर्म मध्ये पाहिजे. सो I इज इक्वल टू 3/2 या एम ला आपण काय लिहू शकतो पाहिजे स्मॉल एम इंटू एल. आता राहिला विषय आहे रेडियसचा, तर ही जी लेंथ असेल पाहिजे ही कोणा एवढी असेल पाहिजे 2πr एवढी असेल. सो रेडियसला आपण काय लिहू शकतो पाहिजे एल अपॉन 2π, म्हणजेच काय होऊन जाईल पहा एल स्क्वेअर अपॉन 4π स्क्वेअर. याला जर आपण सॉल्व्ह केलं तर बघा काय येईल मग, हा 3ml³ डिवायडेड बाय 8π स्क्वेअर येईल आन्सर. ठीक आहे. म्हणजे आन्सर काय येईल याचं पहा ऑप्शन नंबर सेकंड. ठीक आहे. त्यानंतर काय म्हटलेलं आहे, गॅल्व्हॅनोमीटर ऑफ रेजिस्टन्स 100 ओहम गिव्स फुल स्केल डिफ्लेक्शन फॉर अ करंट ऑफ 1 एम्पियर मिली एम्पियर. इट इज कन्वर्टेड इनटू एन एमीटर. ठीक आहे. ऑफ रेंज 0 to 10 एम्पियर. द शंट रेजिस्टन्स इज. आता शंटचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला काय, तर एस इज इक्वल टू काय असते पहा IG इंटू जी अपॉन IG इंटू जी अपॉन काय असेल पहा आय मायनस काय असेल पहा इथं IG असेल. आय मायनस काय असेल IG असेल. सगळ्या व्हॅल्यू जर पुट करून टाकल्या आपण पहा तर आन्सर जे मिळणार आपल्याला एस इज इक्वल टू IG इंटू जी अपॉन काय असेल पहा इथं आय मायनस IG असेल. ठीक आहे. आता लक्षात घ्या, अ गॅल्व्हॅनोमीटर ऑफ रेजिस्टन्स 100 ओहम. ठीक आहे. गॅल्व्हॅनोमीटरचा जो काही रेजिस्टन्स आहे तो किती पहा 100 गिव्स फुल स्केल रिफ्लेक्शन फॉर अ करंट ऑफ 1 मिली एम्पियर. 1 मिली एम्पियर वर काय देऊन राहिला तो आपल्याला फुल स्केल डिफ्लेक्शन देऊन राहिला. जी काही रेंज आहे पहा ती किती आहे 0 to 10 आहे. म्हणजे हा जो डिफरन्स असेल आपण हा डायरेक्ट काय घेऊ शकतो पहा इथं 10 घेऊ शकतो. ठीक आहे. किती घेऊ शकतो आपण इथं हा 10 घेऊ शकतो. ठीक आहे. म्हणजेच IG इंटू जी 1 मिली म्हणजेच 1 इंटू काय येणार आहे पहा इथं हा 10⁻³ काय येणार आहे एम्पियर इंटू काय असेल पहा हे 100. म्हणजे यस किती मिळणार आपल्याला हा किती मिळणार आपल्याला हा 0.01 ओहम मिळणार. किती मिळणार आपल्याला हा 0.01 ओहम मिळणार. ठीक आहे. बघा आता हा सुद्धा एक शंट वरचा क्वेश्चन आला होता आपल्याला. ठीक आहे. आता पुढे पहा डिवाइड ला 10. पुढे पहा आता, इन अ मीटर ब्रिज एक्सपेरिमेंट the positions of the cell E and galvanometer G, position of cell E and galvanometer G are interchange. म्हणजे E च्या जागी G लावला, G च्या जागी E लावला. we shall observe in the galvanometer. पहा राईट साइड लेफ्ट साइडच्या लेंथ ज्या आहेत त्या चेंज होऊन जातील. बोथ राईट अँड लेफ्ट साइड डिफ्लेक्शन होऊन जाईल, डिफ्लेक्शन होऊन जाणार पहा. बट जो काही नल पॉइंट आहे की नाही त्याचं डिफ्लेक्शन होणार नाही, नो डिफ्लेक्शन. अँड ऍट अ बॅलन्स पॉइंट नो डिफ्लेक्शन. ठीक आहे. म्हणजे हे असेल याचा आन्सर 4 नंबरचा. ठीक आहे. आपण पाहिलेला आहे ना याच्यामध्ये वेस्टोनने सॉल्व्ह केलेला मीटर ब्रिज एक्सपेरिमेंट. पुढे काय पहा, पुढचा क्वेश्चन आहे द पीक व्हॅल्यू ऑफ अल्टरनेटिंग करंट इज 5 एम्पियर. पीक व्हॅल्यू जी आहे हा असते I इज इक्वल टू I0 साइन ओमेगा टी. याची जी पीक व्हॅल्यू आहे म्हणते I0 ही किती आहे म्हणते 5 एम्पियर आहे. अँड फ्रिक्वेन्सी 60 हर्ट्स, n इज इक्वल टू 60 हर्ट्स. 60 hertz. How long will the current starting from 0 take
टू रीच द पीक व्हॅल्यू, टाइम विचारलेला आहे. सो साइन ओमेगा टी जो आहे तर हा साइन ओमेगा टी किती असेल पाहिजे, पाय बाय 2 असेल. साइन ओमेगा टी किती असेल, पाय बाय 2, म्हणजे ओमेगा टी जो आहे हा किती असेल पा, साइन इनवर्स ऑफ पाय बाय 2 असेल इथं हा. सो ओमेगा टी जो आहे हा किती येईल मग इथं पा 1 येईल, म्हणजे 2 पाय एन टी इज इक्वल टू किती येईल पा इथं हा 1 येईल. सो टी इज इक्वल टू 1 बाय 2 पाय एन. सो टी इज इक्वल टू 1/2 इंटू पाय इंटू एन ची व्हॅल्यू पा किती आहे, फ्रिक्वेन्सी दिलेली आहे ना आपल्याला, किती आहे 60. ठीक आहे. सो टी इज इक्वल टू किती येईल मग पा 60 जो आहे आता हा पुट करून टाकला जर आपण ना, साइन इनवर्स ऑफ बघा एक वेळ रिटर्न जो आपण थोडस, आय इज इक्वल टू आय नॉट साइन ओमेगा टी. मॅक्सिमम व्हॅल्यू केव्हा मिळणार आहे आपल्याला या आय ची, मॅक्सिमम व्हॅल्यू आय ची किती असेल पा, आय नॉट असेल, ही असेल. हे केव्हा असेल पा, की ज्या वेळेस हा ओमेगा टी किती असेल माहितीये का, हा ओमेगा टी असेल पा पाय बाय 2 एवढा. किती असेल हा, पाय बाय 2 एवढा असेल, म्हणजेच 2 पाय एन इंटू टी इज इक्वल टू किती असेल पा, पाय बाय 2 असेल. पाय आणि पाय कॅन्सल, टाइम पाहिजे आपल्याला. सो टी इज इक्वल टू 1/2 इंटू 2 इंटू काय असेल एन. सो टी इज इक्वल टू किती मिळणार 4. फ्रिक्वेन्सी दिलेली आहे किती आहे पा 60, म्हणजे आन्सर किती येईल पा आपलं 240. ठीक आहे. पुढे काय म्हटलेलं आहे, द फिगर गिवन बिलो शोज अ लॉंग स्ट्रेट सॉलिड वायर ऑफ सर्क्युलर क्रॉस सेक्शन ऑफ रेडियस A carrying steady current I. The current I is uniformly distributed across its cross section. The plot which correctly represents the variation of magnetic field B with a distance R from the axis of conductor in the region is. ठीक आहे. व्हेरिएशन ऑफ मॅग्नेटिक फील्ड बी वर्सेस काय पा इथं आर आहे. आपण हा ग्राफ दिलेला आहे सॉलिड साठी. ठीक आहे. पा सॉलिड वायर असते ना, स्ट्रेट सॉलिड वायर, यामध्ये काय होते सगळ्यात अगोदर युनिफॉर्मली इन्क्रीमेंट होते आणि त्यानंतर या प्रकारे काय होते इथं डिक्रीज होत जाते ग्रॅव्हिटी सारखं. ठीक आहे. अशा प्रकारे याचा ग्राफ असेल. ऑप्शन काय असेल इथं ए. ठीक आहे. नेक्स्ट पाहू आता आपण. बघा इथपर्यंत झाले आपले आता क्वेश्चन 39. आता शेवटचे किती क्वेश्चन राहिले, फक्त 6, ते सुद्धा सॉल्व्ह करून घेऊ. ठीक आहे. आता शेवटचे फक्त 6 क्वेश्चन बाकी आहेत आपले. 2 स्टेटमेंट्स आर गिवन बिलो. When the forward bias voltage across a PN junction diode increases above a certain threshold voltage, the diode current increases significantly. पहिलं स्टेटमेंट आहे. दुसरं स्टेटमेंट पहा काय तर, दिस करंट इज कॉल्ड रिव्हर्स सॅच्युरेशन करंट. ठीक आहे. त्याला आपण रिव्हर्स सॅच्युरेशन करंट म्हणतो. असे 2 स्टेटमेंट आपल्याला दिलेले आहेत इथं. करेक्ट आहेत की फॉल्स रॉंग आहेत हे अजून आपल्याला माहिती नाहीये. ठीक आहे. हे आपण आता डिसाईड करू. ठीक आहे. 2 स्टेटमेंट काय दिलेले आहे, व्हेन द फॉरवर्ड बायस व्होल्टेज अक्रॉस अ पीएन जंक्शन डायोड इन्क्रीजेस. फॉरवर्ड बायस व्होल्टेज जर इन्क्रीज झालं म्हणते पीएन जंक्शनच्या डायोडच्या अक्रॉस मध्ये, अबव अ सर्टन थ्रेशोल्ड व्होल्टेज द डायोड करंट इन्क्रीजेस. डायोड करंट काय म्हणते इथं इन्क्रीज होते सिग्निफिकंटली. सेकंड, दिस करंट इज कॉल्ड रिव्हर्स सॅच्युरेशन करंट. ठीक आहे. पहिलं जे स्टेटमेंट आहे ते स्टेटमेंट काय पहा इथं करेक्ट स्टेटमेंट आहे. ठीक आहे. पहिलं जे स्टेटमेंट आहे ते आपल्याला काय वाटून राहिलं पहा इथं करेक्ट वाटून राहिलं. बट दिस करंट इज कॉल्ड रिव्हर्स सॅच्युरेशन करंट नाही म्हणत, त्याला फॉरवर्ड करंट असं म्हणतात. म्हणजे पहिलं स्टेटमेंट जे आहे तर ते ट्रू आहे, बट दुसरं स्टेटमेंट काय पहा इथं फॉल्स आहे. म्हणजे याचा आन्सर काय पहा इथं ऑप्शन नंबर सेकंड. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट आर करेक्ट. आपल्याला यापैकी करेक्ट स्टेटमेंट ओळखायचे आहेत. इनसाइड अ कंडक्टर द इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड इज 0. ठीक आहे. कोणतं स्टेटमेंट ओळखायचं आपल्याला पाहिजे यामधलं करेक्ट स्टेटमेंट. बरोबर आहे. इलेक्ट्रोस्टॅटिक शिल्डिंग त्यालाच म्हणतात की कोणत्याही कंडक्टरच्या इनसाइडला 0 असेल. जे काही डिव्हाइसेस असतात ते डिव्हाइसेस जर आपल्याला सेव्ह करायचे असतील इलेक्ट्रिक फील्ड पासून तर आपण हा कॉन्सेप्ट इथं वापरत असतो, म्हणजे हे ट्रू आहे. Electric field at the surface of charged conductor does not depends on its surface charge density. Electric field at the surface of charged conductor आहे पहा एखादा चार्ज कंडक्टर आहे, डज नॉट डिपेंड्स ऑन सरफेस चार्ज डेन्सिटी. सिंपल डिपेंड आहे पहा. ठीक आहे. चार्ज डेन्सिटी असते पहा सिग्मा, म्हणजे चार्ज पर युनिट एरिया, याला सुद्धा तो डिपेंड असते. म्हणजे क्यू आला ना, क्यू इज इक्वल टू सिग्मा इंटू ए येणार आहे. आपल्याला विचारलेलं काय इलेक्ट्रिक फील्ड ही चार्जला प्रोपोर्शनल आहे, म्हणजे बी स्टेटमेंट काय झालं पाहिजे यातलं फॉल्स. ठीक आहे. बी झालं यातलं फॉल्स. हे आहे ट्रू, हे आहे फॉल्स. सी चेक करू.
द इंटेरियर ऑफ अ चार्ज कंडक्टर the interior of a charge conductor can have no excess charge in a static situation. बरोबर आहे, करेक्ट आहे हे स्टेटमेंट सुद्धा. ऍट दी सरफेस ऑफ हे झालं फॉल्स, पहिलं ट्रू आहे, दुसरं फॉल्स आहे, तिसरं ट्रू आहे. ऍट दी सरफेस ऑफ अ चार्ज कंडक्टर द इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड मस्ट बी नॉर्मल टू दी सरफेस ऍट एव्हरी पॉइंट. बरोबर आहे, नॉर्मल असते पाहते. या हा इथं सरफेस असेल पा, असा सरफेस असेल आणि ही फील्ड असेल. ठीक आहे, गॉस लॉ हे ट्रू आहे. ऍट दी सरफेस ऑफ अ चार्ज कंडक्टर द इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड मस्ट बी नॉर्मल. म्हणजे हे काय पाय यामधलं ट्रू आहे, म्हणजे हे ट्रू आहे यामधलं, दुसरं फॉल्स आहे, तिसरं ट्रू आहे, हे बी ट्रू आहे. आता राहिलं लास्ट. द इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल इज झिरो एव्हरीवेअर इनसाइड अ चार्ज कंडक्टर. पोटेन्शियल झिरो राहू शकत नाही. रॉंग. ठीक आहे, ए सी डी करेक्ट आहेत. थर्ड. ठीक आहे. फॉर अ मेटल ऑफ वर्क फंक्शन 6.6 EV, 42 नंबरचा क्वेश्चन काय दिलेला आपल्याला. फॉर अ मेटल ऑफ वर्क फंक्शन 6.6 EV, वर्क फंक्शन असते फाय, 6.6 EV आहे. ठीक आहे, म्हणजे याला जर जूल मध्ये केलं तर इंटू 1.6 इंटू 10⁻⁻19 काय येतील, जूल येतील. ठीक आहे. Which of the following wavelength of incident radiation does not give the rise of photoelectric effect? कोणत्या सिच्युएशन मध्ये आपल्याला फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट हा पाहायला मिळणार नाही, म्हणजे थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी, थ्रेशोल्ड वेव्हलेंथ म्हटलेली आहे इथं. काय म्हटलेली आहे इथं, थ्रेशोल्ड वेव्हलेंथ. आणखी गिवन काय पहा, ब्रॅकेट मध्ये दिलेला आपल्याला प्लँक्स कॉन्स्टंटची व्हॅल्यू 6.6 इंटू 10⁻34. पा हाय पा थ्रेशोल्ड वेव्हलेंथ. थ्रेशोल्ड वेव्हलेंथ असते पा h×c अपॉन काय असते पा इथं हा फाय असते. याला जर आपण सॉल्व्ह केलं, अटेम्प्ट केलं याला, तर लॅम्बडा नॉट आपल्याला मिळायला पाहिजे पहा. याचं जे आन्सर आहे तर ते आन्सर मिळेल पहा जवळपास 200 नॅनोमीटर. सगळ्या व्हॅल्यू जर याच्यामध्ये पुट केलं तर 200 नॅनोमीटर. ठीक आहे, असे झाले हे 40, 41, 42, 200 नॅनोमीटर. ठीक आहे, सिंपल आहे. पुढे पाहू आपण नेक्स्ट 43 नंबरचा क्वेश्चन. पा 43 बघा आता. क्वेश्चन काय आहे, इन अ कॉन्केव लेन्स a ray of light emitting from the object parallel to the principal axis of the lens after refraction in a concave lens. हे पहा, ही आहे पहा कॉन्केव लेन्स, हा प्रिन्सिपल एक्सिस. इन अ कॉन्केव लेन्स a ray of light emanating from the object parallel to the principal axis of the lens after refraction. रिफ्रॅक्शन झाल्यानंतर काय होणार आहे पाहायचं. passes through 2f which is the radius of curvature of the lens. 9 appears to diverge from the first principle. appears to diverge first principle appears to diverge from the first principle. फर्स्ट प्रिन्सिपल वरून काय होतील पाहते, डायव्हर्ज होतील. emerges parallel to the principal axis, हे तर पॅरलल नाही होत. passes through the second principal focus, हे तर पॉसिबलच नाही आहे पहा. ठीक आहे, आन्सर काय असेल पाहायचं, ऑप्शन नंबर सेकंड. नेक्स्ट क्वेश्चन पहा. अ सबमरीन इज डिझाइन टू withstand an absolute pressure of 100 atm. ऍब्सोल्यूट प्रेशर आपल्याला दिलेलं आहे. ऍब्सोल्यूट प्रेशर किती आहे म्हणते, हे 100 atm आहे. हाऊ डीप कॅन इट गो बिलो दी वॉटर सरफेस, एच विचारलेला आहे. ऍटमॉस्फेरिक प्रेशर आहे पहा इथं 1 atm. ठीक आहे, एच विचारलेला आहे. सो ऍब्सोल्यूट प्रेशर काय असते, पी ऍब्सोल्यूट इज इक्वल टू ऍटमॉस्फेरिक प्लस एच रो जी. इथं किती आहे पहा, ऍब्सोल्यूट प्रेशर आहे 100, हे आहे पहा 1 इज इक्वल टू 100 इज इक्वल टू 1 प्लस एच रो जी. सो 99 इज इक्वल टू एच रो जी. सो एच कॅल्क्युलेट करायचं आहे, 99 डिवायडेड बाय काय असेल पहा, रो जी असेल. सो 99 डिवायडेड बाय वॉटरच आहे ना, सो 10⁻³ इंटू जी ची व्हॅल्यू किती घ्या म्हणते इथं, 10 घ्या.
हे सगळं जर आपण सॉल्व्ह जर केलं, ठीक आहे, हे जर सॉल्व्ह केलं आपण तर आपलं जे आन्सर यायला पाहिजे ते यायला पाहिजे जवळपास 990 आहे ना. किती यायला पाहिजे पहा ना, येते 99 डिवायडेड बाय 10⁻³ इंटू किती येतील हे 10. ठीक आहे, आता हे काय पहा एटीएम आहे की नाही, मग 10⁻5 असते. सो हे झाले 4, वर चालला गेला 990. ओके, आन्सर काय येईल पहा 990 मीटर. ठीक आहे, ऑप्शन ए. लास्ट क्वेश्चन पहा. मॅच लिस्ट 1 विथ लिस्ट 2. ठीक आहे, मायक्रोवेव्ह, विजिबल लाईट, गॅमा रेज, इन्फ्रारेड रेज. ठीक आहे, आता हे ज्या मायक्रोवेव्ह आहेत की नाही, तर ह्या क्लेस्ट्रॉन वॉल आणि मॅग्नेट्रॉन वॉल बनवत असतात, लक्षात ठेवा. आणि गॅमा रे हा सरळ सरळ डिपेंड आहे पहा रेडिओ ऍक्टिव्ह डिकेवर, म्हणजे सीचं सेकंड आहे, सीचं सेकंड आहे, सीचं सेकंड आहे. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर पहा विजिबल लाईट, इलेक्ट्रॉन्स इन atoms emit light waves when they move from higher energy to lower energy level. photons म्हणजेच लाईट. राहिलं इन्फ्रारेड रिजन. इन्फ्रारेड रिजन साठी काय असेल, व्हायब्रेशन ऑफ ॲटम्स अँड मॉलिक्युल्स. हा असेल याचा आन्सर 3. ठीक आहे, सो ऑप्शन काय असेल पाहायचं 3rd. ठीक आहे, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण पूर्ण 45 क्वेश्चन जे आहेत हे नीटचे सॉल्व्ह केलेले आहेत. ठीक आहे, आणि बघा पेपरचा जर एक विचार केला तर ट्रू फॉल्सचे क्वेश्चन फिजिक्स मध्ये सर्वात याच वेळेस विचारले गेले. नीटच्या 2026च्या पेपरमध्ये विचारले गेले. मॅच फॉलोइंग बी याच मध्ये जास्तीत जास्त विचारला गेला. ओव्हरऑल पेपर एकदम इझी होता, एकदम बेटर होता. आणि जो स्कोर आहे, जो कट ऑफ आहे नीटचा, हा 100% सांगतो 600 प्लसच जाणार. ठीक आहे, ओके. आणि बघा हे जे काही पेपर सोल्युशन्स आहेत हे, तर हे सिद्धिविनायक सायन्स अकॅडमी जळगाव जामोदने सगळ्यात पहिले आपल्या जळगाव जामोदसाठी, आपल्या विद्यार्थ्यांसाठी मराठीमध्ये सोल्युशन्स अवेलेबल करून दिलेले आहेत. ठीक आहे, तर तुम्हाला जर ऍडमिशन्स घ्यायची असेल तर तुम्ही 11 नीट जेईई मेन MSTC साठी आपल्या क्लासला नक्की व्हिजिट करू शकता. आणि आपल्या क्लासचे जे रिझल्ट्स आहेत तर हे 7-8 वर्षापासून एकदम सर्वात खास असे रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळतील. तुम्हाला बाहेर गावी सुद्धा जाण्याची वेळ नाही. ठीक आहे, धन्यवाद.